नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज मी उकडलेला कॉर्न जो आहे ना उकडून घेतले हे 3 कॉर्न। त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून व्यवस्थित जवळजवळ 7 शिट्या करून घेतल्या त्याच्या। आणि आता आपण काय करतोय, त्याचा मसाला, त्याच्यासाठी मसाला एक बनवतोय। तर दही लागेल 2 चमचे, इथे काळं मीठ घेतलंय, बटर लागेल, कसुरी मेथी घेतली आहे पाव चमचा, गरम मसाला पाव चमचा घेतला आहे, पुदिना पावडर पाव चमचा, जिरा पावडर पाव चमचा, तिखट मसाला पाव चमचा थोडा जास्त आहे, आणि इथे लसूण घेतली आहे बारीक करून, कोथिंबीर घेतली आहे। आता आपण पहिल्यांदा दही वगैरे सगळं मिक्स करून घेऊया। आता पहिल्यांदा मी 2 चमचे दही घेते। एवढं दही बस होतं ह्याच्यासाठी। आणि सगळे हे मसाले टाकून घेते। हा गरम मसाला, एक कसुरी मेथी, लसूण, तिखट मसाला, जिरा पावडर आणि पुदिना पावडर, आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून घेते। थोडीशी नाही, मी सगळीच टाकते, म्हणजे मग मिक्स करून त्याच्यावर लावायला बरी पडते। आता आपण थोडंसं मीठ टाकूया, कारण शिजवताना टाकलेलं आहे मी, त्यामुळे आता फक्त थोडंसं टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। दही जर मला वाटलं तर मी ह्याच्यात टाकणार, नाहीतर नाही टाकणार। आणि 1 लिंबू लागेल आपल्याला। आता आपण मका घ्यायचा आणि त्याला असं हे थोडं थोडं असं लावून घ्यायचं। ह्याच्यामध्ये ना माझ्याकडे आता कोळसा नाही आहे, नाही तर मग ह्याच्यामध्ये हे जे आपण मिश्रण बनवलं आहे ना, ह्याच्यामध्ये पेटवलेला कोळसा ठेवायचा, त्याच्यावर थोडंसं बटर टाकायचं आणि झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे एकदम स्मोकी वास येतो, छान वाटतं ते। पण माझ्याकडे आता कोळसा नाही आहे, म्हणून मी फक्त असंच करून घेते। आणि हे एवढं मिश्रण 3 ते 4 मकांना बस होतं। मी आता हे असे सगळे करून घेते। आता सगळे लावून झाले। आता हे ना आपण हे शिजलेले आहेत ना, तर आता हे ना जाळीवर ना थोडं थोडं भाजून घ्यायचं। जास्त भाजायची गरज नाही, थोडं थोडं भाजायचं, भाजून घ्यायचं। जास्त भाजायची गरज नाहीये। आता हा झालेला आहे, याला मी आता काढून घेते। आता आपण ह्याच्यावर थोडं थोडं बटर लावूया। जास्त नाही लावायचं, थोडं थोडंच लावून घ्यायचं। थोडासा मसाला भुरभुरायचा, खरं मसाला आपण त्याच्यात पण टाकलाय ना। आणि लिंबू द्यायचा पिळून। असं वरून पिळून लिंबू नाही लागत ना, मग थोडं थोडं ह्याला घासून घेते। मी हे कणसाचे ना हे ठेवून दिलं होतं,
आणि ह्याच्यामध्ये असा सर्व करायचा. आणि कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये टाकली होती, त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काहीच टाकणार नाही आहे. हे बघा मंडळी, आपले कॉर्न तयार आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.